नमस्कार, मी तेजश्री. आज आपण बनवणार आहोत वाळवणातील एक सर्वांचाच आवडतीचा पदार्थ, तो म्हणजे साबुदाणा बटाटा चकली. उपवासाला आपण भरपूर सारे काही पदार्थ पूर्वतयारी करून बनवू शकतो. पण काही पदार्थ असेही असतात की जे इन्स्टंट बनतात आणि आपण ते मधल्या वेळेत किंवा कधीही तळून लगेचच खाऊ शकतो. तीच ती साबुदाणा बटाटा चकली. पण बऱ्याच जणांना ही चकली बनवताना काही अडचणी येतात. त्या म्हणजे चकली बनवताना ती मध्येच तुटते, मिश्रण छान असं एकजीव होत नाही, साबुदाणा बटाट्याचं परफेक्ट प्रमाण तरी माहीत नसतं किंवा मग ती छान अशी फुलत नाही, त्यामुळे आतमध्ये कच्ची राहते. त्यामुळेच आज मी तुमच्यासोबत यूट्यूबवर कुणीही दाखवली नसेल अशी वेगळी कुकरचा वापर करून खुसखुशीत चकलीची रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग लगेचच या साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्याकरिता आपल्याला सर्वात महत्त्वाचं साहित्य लागणार आहे ते म्हणजे साबुदाणा आणि बटाटा. त्यातील साबुदाणा मी अर्धा किलो घेतलाय, जो मी रात्रभराकरिता छान असा भिजवून घेतलाय. ज्या पद्धतीने आपण साबुदाणा खिचडीकरिता साबुदाणा भिजवतो ना, अगदी सेम पद्धतीने हा देखील साबुदाणा आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे, मऊसूत भिजवून घ्यायचा आहे. आणि सोबतच तो दुसऱ्या दिवशी भिजल्यानंतर हातांनी छान असा मोकळा देखील करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीचा मऊसूत माझा टपोरा साबुदाणा भिजला गेला. आता हा आपण जरा वेळ साईडला ठेवूयात आणि आता बघूयात बटाट्यांचं प्रमाण. कारण बटाट्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घेणं महत्त्वाचं आहे. तर लक्षात घ्या, चकलीकरिताचा वापरणारा बटाटा हा जुना असावा. नवीन बटाट्याची चकली थोडीशी कडक स्वरूपाची होते. हे बटाटे आपल्याला उकडवून घ्यायचे. तर अर्धा किलो साबुदाण्याकरिता 1 किलो बटाटा अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता बटाटा उकडल्यानंतर त्यांची साल मी काढून घेतली आहे. आता हा आपल्याला एखाद्या किसणीने किसून घ्यायचा आहे. हवं असल्यास किसणीला तुम्ही तेल लावून घ्या. यामुळे किसलेला बटाटा किसणीला चिकटणार नाही. यामुळे तुमचे भांडे देखील जास्त खराब होणार नाही. आता संपूर्ण बटाटा आपण छान असा मऊसूत किसून घेऊयात. लक्षात घ्या, यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नये. तर बघा आपला या ठिकाणी संपूर्ण बटाटा छान असा किसून झालेला आहे, मऊसूत किसला गेलाय. आता यामध्ये जेवढा आपण भिजवून घेतलेला साबुदाणा होता ना अर्धा किलो, तो संपूर्ण टाकायचा आहे. सोबतच टाकूयात चवीनुसार लाल तिखट. आता या ठिकाणी आणखी एक टिप्स, तर साधारणतः 3 ते 4 चमचे टाकतीये. लाल तिखट आपल्याला जास्तही प्रमाणात वापरायचं नाहीये, नाहीतर चकली खाताना थोडंसं ठसका लागल्यासारखं होतं. आता चवीनुसार मीठही टाकूयात. मीठही सेम प्रमाणात म्हणजेच 3 ते 4 चमचे टाकले. आता दोनही हातांनी संपूर्ण साहित्य छान असं मॅश करून एकत्र करून घ्यायचंय. आता बऱ्याच जणांची चकली बनवताना ना तुटते. तर त्या ठिकाणी एकच कारण असतं, ते म्हणजे तुमचं मिश्रण छान असं एकजीव झालेलं नसतं किंवा यामध्ये गाठी तरी असतात. तर याच मोडण्याकरिता ना सुरुवातीला मी बटाटा छान असा मऊसूत किसून घेतलाय. यामुळे बटाट्यामध्ये अजिबात गाठी शिल्लक राहिलेल्या नाहीये. छान असा मऊसूत झालेला होता. त्यामुळे आता या साबुदाण्यामध्ये आणि बटाट्यामध्ये छान असं बाइंडिंग देखील आलंय. बघा हे छान असं मिक्स केल्यानंतर याचा एक अशा पद्धतीचा गोळा तयार झालाय. या गोळ्यावरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल यामध्ये किती छान असा एकजीवपणा आलेला आहे. आता भरपूर जणांची जी अडचण असते चकली तुटण्याची, ती तर सॉल्व्ह केली आहे. आता दुसरी अडचण म्हणजे भरपूर जणांची चकली छान अशी फुलत नाही. त्यासाठी मी एक वेगळी पद्धत वापरणार आहे. म्हणून मी एक जाडबुडाचं कुकर घेतलंय, त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलंय. तर बघा माझी ही जवळपास 1.5 किलोची चकली आहे, त्याकरिता अर्धा कप पाणी अगदी परफेक्ट होतं. आता यामध्ये ना संपूर्ण हे पीठ ठेवायचंय. कुकरमध्ये अगोदर थोडंसं पाणी टाकल्यामुळे ना आपलं पीठ कुकरमध्ये चिकटणार नाही किंवा डागणार नाही. आता कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम गॅसवर एक शिट्टी काढून घेऊयात. त्यापेक्षा जास्त शिट्ट्या काढू नका. तर बघा काही वेळानंतर कुकरची शिट्टी होऊन कुकर छान असा थंड झालेला आहे. आता कुकरचं झाकण खोलून बघूयात. मगाशी जो पांढरा दिसणारा साबुदाणा होता ना, तो आता ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे. बऱ्यापैकी शिजलेला आहे. यापेक्षा जास्तही शिजवायचा नाही. अशा पद्धतीने थोडासा साबुदाणा शिजवून घेतला की आपली चकली खूप छान अशी फुलते. त्यामध्ये जो साबुदाणा असतो तो दातांखाली अडकत नाही, छान असा फुलला जातो. आता आपण लगेचच चकल्या बनवायला घेऊ. त्याकरिता मी अशा पद्धतीचा चकलीचा साचा घेतलाय. याला मी सोऱ्या म्हणतो. याला आतून थोडंसं तेल लावून घेतलंय, जेणेकरून मिश्रण साच्याला चिकटणार नाही. आता यामध्ये हे मिश्रण भरूयात. मिश्रण भरत असताना देखील हे मिश्रण थोडंसं थंड झालेलं असावं ही खात्री करून घ्या.
दुसरी गोष्ट म्हणजे मिश्रण भरत असताना यामध्ये अजिबात हवा राहता कामा नये. यामुळे देखील चकली बनवत असताना ती मध्ये तुटते. सोच्या व्यवस्थित भरून घेतलेला आहे. चकल्या बनवायला घेऊयात. त्याकरता मी अशा पद्धतीचा एक प्लास्टिकचा पेपर अंथरलाय. तुम्ही एखादा कपडा देखील अंथरू शकता. ज्या ठिकाणी ऊन येतं अशा ठिकाणी हा कपडा अंथरायचा आहे आणि त्यावर छान अशी चकली पाडून घ्यायची. आता चकली तुटण्याची आणखी एक कारण म्हणजे भरपूर जण जास्त उंचावर हा सोऱ्या धरतात आणि मग चकल्या बनवायला घेतात. तर असं करायचं नाहीये. चकल्या जास्त उंचावर धरायचा नाही. यामुळे देखील चकली ही तुटते. त्यामुळे अगदी थोड्याशा अंतरावर धरून छान अशा या गोल गरगरीत चकल्या बनवून घेऊयात. तर बघा किती मस्त अशा माझ्या या चकल्या तयार होत आहेत. रंगही अगदी सुरेख आलाय. कारण बटाटा आणि साबुदाण्याचं प्रमाण अगदी मी अचूक घेतलेलं आहे. तर तुम्ही देखील या पद्धतीने या चकल्या नक्की बनवून बघा. तयार झालेल्या चकल्या आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत. तर बघा साधारणतः मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये माझ्या 80 ते 90 चकल्या या तयार करून झालेल्या आहेत. मी चकलीचा वेढा थोडासा मोठा धरला म्हणून 80 ते 90 झाल्या. छोट्या-छोट्याशा चकल्या साधारणतः 100च्या आसपास होऊ शकतात. तर बघा 2 दिवस मी या चकल्या छान अशा कडकडीत उन्हामध्ये सुकवून घेतलेल्या आहेत. रंग अगदी परफेक्ट आलाय. मस्त अशी गोल गरगरीत आपली ही चकली दिसत आहे. अजिबात तुटलेली नाहीये. या चकलीच्या पिठाला आपण एक शिट्टी काढून घेतल्यामुळे हा जो साबुदाणा जो आता ट्रान्सपरंट दिसत आहे ना, तो कढईत गेल्यानंतर तुम्ही बघा किती मस्त आणि जबरदस्त फुलतो. चला तर मग लगेचच या चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते. त्याकरिता कढईमध्ये तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मध्यमच ठेवा. जास्त कमीही नकोय आणि जास्त फुलही नकोय. जास्त फुल ठेवली तर चकल्या आतून कच्च्या राहतील. कमी ठेवली तर चकल्या तेल जास्त पितील. तर बघा जरा वेळातच या चकल्या अगदी छान अशा तेलावर तरंगायला लागलेल्या आहेत. मी तुम्हाला जो साबुदाणा सांगितला होता तो बघा एकूण एक मस्त असा टम्म फुललेला आहे. अगदी नायलॉन साबुदाण्यासारखा. ही चकली ना अगदी छान अशी आतपर्यंत खूप परफेक्ट तळली जाते. मस्त अशी खुसखुशीत आणि हलकी-फुलकी तयार होते. तर कुणीही न सांगितलेली ही कुकरची टिप्स वापरून तुम्ही देखील या हलक्या-फुलक्या खुसखुशीत चकल्या घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा आणि वर्षभरच काय 3 ते 4 वर्ष देखील कधीही आरामशीर तळून खा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तयार झालेली चकली मी तुम्हाला फोडून दाखवते. वाह! काय मस्त फुटली गेली आहे. मस्त असा खुसखुशीत आवाज आलाय. आतपर्यंत छान अशी तळली गेलेली आहे. बघा अजिबात कच्ची दिसत नाहीये. त्यामुळे या गोष्टीवर रेसिपीला एक लाईक तर बनत आहे. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.